सालाबाद प्रमाणे लोकशाहीर साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यादिनी दरवर्षी हा कार्यक्रम भक्ती शक्ती चौकामध्ये मोठ्या थाटामध्ये आपण पाहत असतो। पण सध्याच्या परिस्थितीचं गांभीर्य ओळखून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने हा ऑनलाईन सोहळा चालू केलेला आहे। पण महापुरुषांची जयंती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने ही केलेलीच आहे। त्यामुळे मी पुढचं काय बोलण्यासाठी किंवा त्याच्या अगोदर एकदा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण संपूर्ण महापुरुषांच्या जयंती दिनी फार रीतिरिवाजाने पार पाडलेले आहेत। या ठिकाणी जयंती महोत्सवाचे अध्यक्ष मान्य श्री दत्तू चव्हाण, कार्याध्यक्ष नितीन घोलप, सचिव संजय ससाने, मुख्य संघटक मेघराज साळवे, खजिनदार शिवाजी साळवे, उपाध्यक्ष मोहन वाघमारे, मयूर गायकवाड, विशाल कसबे, भाऊसाहेब अडागळे, संदीपान झोंबाडे, नाना कर्वे, भागवत शिंदे, मनोज तुरडमल, सुनील भिसे, ऋषिकेश कसबे, अरुण जोगदन, सतीश भवाळ यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांच्या तर ऑनलाईन तर या ठिकाणी कार्यक्रम चालू झालेला आहे आणि म्हणून सर्वच महापुरुषांना अभिवादन करून सर्वांची मंजुरी घेऊन या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करतो। लक्षात सर्वाधी वंदन माझे साहित्य सम्राट लोकशाहीरा। ऑनलाईन जयंती जरी असेल तरी आवाज माझा हा तुम्हाला कळालाच पाहिजे। अरे ऑनलाईन जयंती असेल तरी आवाज माझा हा तुम्हाला कळालाच पाहिजे। मनुवादी हा विचार मनामधला मनातच झाला पाहिजे। साक्ष देते 100वी जयंती अण्णा भाऊला भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे। फुल जाईच शोभले हराला
ठिकाणी थाटामाटात साजरे होते. हे जन्म शताब्दीत साल योग हा सुवर्ण आज अण्णा भाऊ ना 100 झाले पूर्ण आज अण्णा भाऊ ना 100 झाले पूर्ण आज अण्णा भाऊ ना 100 झाले पूर्ण अण्णा भाऊ ना 100 झाले पूर्ण आज अण्णा भाऊ ना 100 झाले पूर्ण गुलाबात शोभले हराला गुलाबात शोभले हराला माझे बंधन त्या लोकशाहीराला माझे बंधन त्या लोकशाहीराला माझे बंधन त्या लोकशाहीराला माझे बंधन त्या लोकशाहीराला लोकशाहीराला माझे बंधन त्या लोकशाहीराला माझे बंधन त्या लोकशाहीराला हे माझे बंधन त्या लोकशाहीराला माझे बंधन त्या लोकशाहीराला या ठिकाणी माझे अध्यक्ष अरुण जोगदंड, नाना कसबे, प्रसिद्धी प्रमुख गणेश भाऊ साठे, खजिनदार शिवाजी साळवे, कार्याध्यक्ष नितीन भाऊ घोलप यांच्या वतीने या महापुरुषांना अभिवादन म्हणून 500 रुपयाची भेट आली. या ठिकाणी माझी पार्टी आभारी आहे. कारण का बर ह्यांच्याकडून 500 आले म्हणजे ह्यांना वाटतंय काय बिनकामाचे नाही आले. ह्यांना काय वाटतं माझे बंधन त्या लोकशाहीराला माझे बंधन त्या लोकशाहीराला हार फुल गुलाबाच शोभले हराला फुल गुलाबाच शोभले हराला माझे बंधन त्या लोकशाहीराला माझे बंधन त्या लोकशाहीराला माझे बंधन त्या लोकशाहीराला माझे बंधन त्या लोकशाहीराला माझे बंधन त्या
आणि म्हणून भाऊ साठे डॉक्टर यांची या ठिकाणी 100वी जयंती आपण साजरी करत असताना या वर्षीचं जयंती गीत या ठिकाणी मी सादर करतो. लक्ष असावं. आणि हे जयंती गीत माझे बंधू सागर बेंद्रे यांच्या आवाजामध्ये तुम्हाला पाहायला मिळालेलं आहे आणि तेच जयंती गीत या ठिकाणी सादर करतो. लक्षात ठेवा. अन्यायाच्या काळात न्यायाचे सूर जन्मले. विषमतेच्या काट्यात एक फूल निसूर जन्मले. विषमतेच्या काट्यात एक फूल निसूर जन्मले. धन्य धन्य दिवालू माऊली की जिच्या पोटाला एक रत्न कोहिनूर जन्मले. आणि ते कोहिनूर रत्न यावर्षी माझे बंधू सागर बेंद्रे यांनी ह्या जयंती गीतामध्ये दाखवून दिलेला आहे.
जन्म देऊन हिऱ्याला ह्या वालुआईनं जादू कशी केली. कुणाच्या पोटी पाप जन्मला तर कुणाच्या पोटी साप जन्मला. कुणाच्या अरे कुणाच्या पोटी पाप जन्मला तर कुणाच्या पोटी साप जन्मला. पण माझी एकच वालोय अशी होती की जिच्या पोटाला बापाचाही बाप जन्मला. जन्म देऊन हिऱ्याला ह्या वालुआईनं जादू कशी केली. जन्म देऊन हिऱ्याला ह्या वालुआईनं जादू कशी केली. 100 वर्ष पूर्ण झाली. 100 वर्ष पूर्ण झाली अण्णा भाऊला. 100 वर्ष पूर्ण झाली भाऊला. 100 वर्ष पूर्ण झाली अण्णा भाऊला. 100 वर्ष पूर्ण झाली. जन्म आले अण्णा भाऊ मातंग जातीत. जन्म आले अण्णा भाऊ मातंग जातीत. कोणी म्हणे आन आहे, कोणी म्हणे शान आहे. कोणी म्हणे आन आहे, कोणी म्हणे बाण आहे, तर कोणी म्हणे शान आहे. कोणी म्हणे आन आहे, कोणी म्हणे बाण आहे, कोणी म्हणे प्राण आहे. मी तर म्हणतो अण्णा भाऊ साठे. मातंग समाजाचं नाक आहे. आणि म्हणून सांगतोय मी. जन्म आले अण्णा भाऊ मातंग जातीत. जन्म आले अण्णा भाऊ मातंग जातीत. जन्म आले अण्णा भाऊ मातंग जातीत. टिपूर चांदण 1 ऑगस्ट रातीत. जन्म आले अण्णा भाऊ मातंग जातीत. जन्म आले अण्णा भाऊ मातंग जातीत. टिपूर चांदण 1 ऑगस्ट रातीत. जन्म अण्णा भाऊचा म्हणजे, जन्म अण्णा भाऊचा म्हणजे समाजाची पावडर झाली. कारण अण्णा भाऊंच्या जन्माने माणसाच्या जीवनाला एक आकार आलेला आहे. माणसाचं जीवन बदललेलं आहे. संपूर्ण समाज आज बदललेला आहे. संपूर्ण विश्व सुद्धा बदलत चाललेलं आहे. तर अण्णा भाऊंचा जन्म म्हणजे एक प्रकारे समाजाला नटवले गेलेला आहे. आणि म्हणून मी या गाण्यात सांगितले, अहो जन्म अण्णा भाऊचा म्हणजे समाजाची पावडर झाली. 100 वर्ष पूर्ण झाली अण्णा भाऊंना. 100 वर्ष पूर्ण झाली अण्णा भाऊंना. 100 वर्ष पूर्ण झाली अण्णा भाऊंना. 100 वर्ष पूर्ण झाली. गरीबाचं बाळ शिकलं 1.5 दिवसाची शाळा. अहो गरीबाचं बाळ शिकलं 1.5 दिवसाची शाळा.
अण्णा भाऊ बऱ्याच टक्केवारीने सर्वांनी स्वीकारलेले आहे आणि स्वीकारावंच लागेल, कारण कार्यच तसं आहे. कोणत्याही महापुरुषाला नाकारता येणार नाही. म्हणून आज दुश्मनाची तोंड सुद्धा आज ना आज दुश्मनाची तोंड सुद्धा साखरानं गोड गोड केली. 100 वर्ष पूर्ण झाली अण्णा भाऊला, 100 वर्ष पूर्ण झाली अण्णा भाऊंना, 100 वर्ष पूर्ण झाली अण्णा भाऊंना, 100 वर्ष पूर्ण झाली. दुनिया बिचारी बाळ कुण्याही राजाच कारण अण्णाभाऊंचा इतिहास सर्वांना माहित आहे. दुनिया विचारी बाळ कुण्याही राजाच, दुनिया विचारी बाळ कुण्याही राजाच, अण्णाभाऊ साठी हे तरनाक समाजाच. दुनिया विचारी बाळ कुण्याही राजाच, दुनिया विचारी बाळ कुण्याही राजाच, अण्णाभाऊ साठी नाक समाजाच. कारण अहो साजनसाठी सागर, साजनसाठी सागर बघा. अहो साजनसाठी सागर बंधून किती सारी गाणी लिहिली. कारण ह्या गाण्याचे गीतकार माझे सख्खे मोठे बंधू सागर बेंद्रे व गायक सुद्धा सागर बेंद्रेच आहेत. कारण साजनसाठी सागर बंधून किती सारी गाणी लिहिली. 100 वर्ष पूर्ण झाली अण्णा भाऊला, 100 वर्ष पूर्ण झाली भाऊला, 100 वर्ष पूर्ण झाली अण्णा भाऊला, 100 वर्ष पूर्ण झाली. आणि म्हणून जन्म देऊन हिऱ्याला ह्या, जन्म देऊन हिऱ्याला ह्या वालू आईनं जादू बघा केली. 100 वर्ष पूर्ण झाली अण्णा भाऊला, 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 100 वर्ष पूर्ण झाली. Da da da
दीड दिवसाची शिकून शाळा मुंबई गाठली. दीड दिवस शाळा शिकून चालत मुंबई गाठली. महाराष्ट्र चळवळ करता ताटमान अभिमानाने वाटली. आणि आज शिक्षणाची एक बाजू म्हणून ओळखलं जातं अण्णाभाऊंना. परदेशामध्ये अण्णाभाऊंच्या कथा कादंबऱ्यावरती आज PhD झाली जाते. मग अण्णाभाऊंना भारतरत्न पुरस्कार का नाही मिळावा? अण्णाभाऊंचं नाव कुठं कुठं लागलं पाहिजे? समाज प्रबोधनकार आसारामजी कसबे यांच्या लेखणीतून उतरलेलं गाणं या ठिकाणी मी गातो, लक्ष असावं. अहो देशोदेशामध्ये गाज साहित्याची ख्याती, देशोदेशामध्ये साहित्याची ही ख्याती, संघर्षातून घडविली ही अजरामर कीर्ती. अहो देशोदेशामध्ये गाज साहित्याची ख्याती, संघर्षातून घडविली ही अजर अमर कीर्ती. लोकतत्वज्ञान दिलं साऱ्या जगाला, लोकतत्वज्ञान दिलं साऱ्या जगाला. कारण ज्ञान वाटण्याचा हा भंडार होता. अहो लोक तत्वज्ञान दिलं साऱ्या जगाला, अहो लोक तत्वज्ञान दिलं साऱ्या जगाला. मग अण्णाभाऊंचं नाव कुठं कुठं पाहिजे? नाव अण्णाभाऊंचं द्यावं विद्यापीठाला, नाव अण्णाभाऊंचं द्यावं विद्यापीठाला. अमर कीर्ती, देशोदेशामध्ये गाज साहित्याची ख्याती, संघर्षातून घडविली ही अजर अमर कीर्ती. लोकतत्वज्ञान दिलं साऱ्या जगाला, लोकतत्वज्ञान दिलं साऱ्या जगाला. आणि म्हणून का? म्हणून कशाबद्दल? अहो लोकतत्वज्ञान दिलं साऱ्या जगाला. आणि म्हणून नाव अण्णाभाऊंचं द्यावं विद्यापीठाला, नाव अण्णाभाऊंचं द्यावं विद्यापीठाला. अहो
साहित्य मानबिंदूचा अर्थ सर्वांनाच मला वाटतंय कळत असावे ते. हो मानबिंदू असे ज्ञान ग्रंथाचा, मानबिंदू असे ज्ञान ग्रंथाचा, जीव की प्राण आहे लोक साहित्याचा, प्राण आहे लोक साहित्याचा, जीव की प्राण आहे लोक साहित्याचा. स्वाभिमान जपला, स्वाभिमान जपला राजधानी मुंबईचा, स्वाभिमान जपला राजधानी मुंबईचा, स्वाभिमान जपला राजधानी मुंबईचा, चेतविला यज्ञ तो मराठी अस्मितेचा. चेतविला यज्ञ तो मराठी अस्मितेचा, चेतविला यज्ञ तो मराठी अस्मितेचा. लेखनीला धार जणू तलवारीची होती, शब्द शब्दातून फुलले ज्ञानाचे मोती. कारण गोलब साहेब सर्वांना माहिती आहे की मी इतिहासाला धरून गातो, इतिहासच मांडत असतो मी समाजाच्या डोळ्यासमोर. अहो लेखनीला धार जणू तलवारीची होती, लेखनीला धार जणू तलवारीची होती, आणि शब्द शब्दातून उमले ज्ञानाचे मोती. मग दिव्य तेज पसरलं हे दाही दिशाला, दिव्य तेज पसरलं हे दाही दिशाला, आणि म्हणून का म्हणून नाव अण्णा भाऊंच द्यावं विद्यापीठाला, नाव अण्णा भाऊंच द्यावं विद्यापीठाला, द्यावं विद्यापीठाला, नाव अण्णा भाऊंच द्यावं विद्यापीठाला. नेता अभिनेता शब्द प्रभू साहित्यिक, नेता अभिनेता शब्द प्रभू साहित्यिक, सत्याचा शोध लावी असा संशोधक. हे प्रखंड पंडित, प्रखंड पंडित, प्रखंड पंडित मानवतेचा अभ्यासक, प्रखंड पंडित मानवतेचा अभ्यासक. कोहिनूर हिरा चमके लाखामध्ये, कोहिनूर हिरा चमके लाखामध्ये, नवचैतन्याचा झरा असा वाहतो खळखळा, गौरवशाली इतिहासाला द्यावा उजाळा. शब्द बघा विचारपूर्वक आणि विचार करायला लावणारे शब्द आलेले. शब्द नवचैतन्याचा झरा असावा तो खळखळा, गौरवशाली इतिहासाला द्यावा उजाळा. अहो प्रेरणा ही मिळते पुढच्या पिढीला, आज प्रेरणा ही मिळते पुढच्या पिढीला. नाव अण्णा भाऊंच द्यावं विद्यापीठाला, नाव अण्णा भाऊंच द्यावं विद्यापीठाला. नाव अण्णा भाऊंच द्यावं विद्यापीठाला.
आणि आम्ही सर्व समाज बांधव, समाज कलाकार मंडळी असतील, सरकारला सुद्धा आम्ही विनंती करतच असतो. 2020 जन्मशताब्दीच साल, 2020 जन्मशताब्दीच साल. गाण्याच्या माध्यमातून असो, चळवळीच्या माध्यमातून असो, भाषणाच्या माध्यमातून असो किंवा आपल्या आपल्या कार्य करण्याच्या माध्यमातून असो, पण आम्ही सरकारला विनंतीच करत असतो. 2020 जन्मशताब्दीच साल, 2020 जन्मशताब्दीच साल. भारत रत्न किताब करावं बहाल. उत्तराई भारे नका होऊ बेताल, उत्तराई भारे नका होऊ बेताल. त्यांच्यामुळेच आज तुम्ही झाले मला मला. कारण हे गाणं ज्यावेळी रेकॉर्डिंग झालं, पहिल्यांदा हे गाणं ज्यावेळी रेकॉर्डिंग झालं, हा समाजाचा आशीर्वाद आहे, मला तुमचा आशीर्वाद आहे की या गाण्यासाठी जवळजवळ 20 ते 25 दिवस मी कामात असल्यामुळे हे गाणं थांबलं होतं. त्यावेळी माझे बंधू तानाजी साठे हे सर देखील होते, प्रबोधनकार आसारामजी कसबे हे होते. फक्त माझ्या थोड्या अडचणीमुळे ते गाणं रखडलं होतं, पण ते गाणं माझ्या आवाजामध्ये झालंच. माझ्यासोबत महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणून ज्यांना ओळखलं जात असं आमचे गुरुवरे चंदन कांबळे हे देखील त्या गाण्यामध्ये आहेत. म्हणून अहो पेटून या उठली अन्न लहुजींची पोर, उद्धार्थ हा झाला आज चंदनाचा सुर. अहो आसारामचं गाणं थेट भिडत का झाला, आसारामचं गाणं थेट भिडत का झाला. अहो आसारामचं गाणं थेट भिडत का झाला, आसारामचं गाणं थेट भिडत का झाला. कारण आसाराम कसबेंची लेखणी देखील मला आवडते. कारण त्यांच्या प्रत्येक गाण्यामध्ये एक प्रबोधन असतं आणि मी तशी गाणी जास्तीत जास्त गातो आता. कारण अरे कर्जपुरत जाईल होजी म्हणतो सिर, कर्जपुरत जाईल होजी म्हणतो सिर. खोट 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 गुणगाने गातो सिर. तुला समाजाने जाणलंय रे, तुला समाजाने जाणलंय रे, तुला समाजाने जाणलंय रे. पण जाणलं तरी जाणू द्या, अन्न भाऊ लहूजी तुला माणसात आणलंय रे. अन्न भाऊ लहूजी तुला माणसात आणलंय रे. अन्न भाऊ लहूजी, अन्न भाऊ लहूजी. ए
आठवा ना आताचे बी दिवस आठवा. तुझा आठवतो सारा काळ जुना तुला शून्य भिलाई की लहूच कार्य झालंय भलं अण्णा लहूच कार्य झालंय भलं चार माणसं तुझ्या आवती भावती कारण एक जुनी म्हण होती जुनी जहागिरी गेली तर चाल पण फुगिरी गेली नाही पाहिजे म्हणून फुगिरीचा धारा तू गिरवतोस रे मोठेपणासाठी तू मिरवतोस रे ए फुगिरीचा धारा तू गिरवतोस रे मोठेपणासाठी तू मिरवतोस रे तुला लागतो इमान लई रे एखाद्या रस्त्याला बाबासाहेबांचं नाव देणं सोपं आहे अण्णाभाऊ साठेंचं नाव देणं सोपं आहे छत्रपती शिवरायांचं नाव देणं सोपं आहे पण त्यांच्या रस्त्यावर चालणं फार अवघड आहे. कोणत्याही रोडला कोणत्याही रस्त्याला महापुरुषांचं तुम्ही नाव द्यायला सोपं वाटतं पण महापुरुषांनी दाखवलेला बाबासाहेबांनी दाखवलेला रस्ता अण्णाभाऊंनी दाखवलेला रस्ता असेल छत्रपती शिवरायांनी दाखवलेला रस्ता असेल त्या रस्त्यानं चालणं फार मोठं अवघड आहे. आणि म्हणून मी सांगतो जिथं खातो तिथं घाण करतोस तू महाराज सुनो जिथं खातो तिथं घाण करतोस मग जातीचा असून मजतोस असलं पाहिजे कारण मी मागाशी सांगितलं महापुरुष गाताना काय बी नाही गात कारण माझा लोकगीतांचा कार्यक्रम असेल तर माणूस खाली बसतच नाही कारण ते नाचण्यात दंग असतात पण महापुरुषांचा जर माझा कार्यक्रम असेल तर माझी त्यांना कळकळीची विनंती असते आणि मी सांगायच्या आधी तुमच्यासारखं माय माऊलीसारखं पब्लिक सगळं शांत बसलेलं असतं कारण ऐकायला बसलेलं असतं कारण गाणं माझं ऐकण्यासारखं असतं. जिथं खातो तिथं घाण करतोस तू मग जातीचा असून म्हणायचं शब्द बघा जिथं खातो तिथं घाण करतोस तू जिथं खातो तिथं घाण करतोस तू मग जातीचा असून माजतोस का परके एक दोघ संघ असतील तर परके एक दोघ संघ असतील तर जायला भुजी म्हणाया लागतोस का जायला भुजी म्हणाया लागतोस का
कारण आज आपणच आपल्या पाय खेचायला मागं लागलो आणि म्हणून ही लाईन मी आणली. का हो बुवा? कार्य पिवळ्या झेंड्याचं आचरणात घे, अरे मांगाचा आहे मांगाला साथ दे. कार्य पिवळ्या झेंड्याचं आचरणात घे, मांगाचा आहे मांगाला साथ दे. का तुझं डोकं भिन भिन लई रे. सतीशराव अण्णा भाऊ लहुजी माझे मित्र सतीश भावा यांचं सुद्धा लक्ष माझ्या गाण्यावरती असतं काय. अण्णा भाऊ लहुजी हे तुला माणसात आणलंय. मुक्त केला तुला अण्णा लहुजीनी, नाहीतर आज पण गुलाम. सर्वांनी ऐकून घ्यायचं. मुक्त केलं तुला अण्णा लहुजीनी, मुक्त केलं तुला अण्णा लहुजीनी, नाहीतर आज पण असतास गुलाम. महापुरुषान चरणी, माता नमवून महापुरुषान चरणी. मुक्त केलं तुला अण्णा लहुजीनी, नाहीतर आज पण असतास गुलाम रे. बघा, मुक्त केलंय तुला अण्णा लहुजीनी, नाहीतर आज पण असतास गुलाम रे. माथा नमवून महापुरुषान चरणी, माथा नमवून महापुरुषान चरणी, करी आतुल नाडे सलाम रे. माथा नमवून महापुरुषान चरणी, माथा नमवून महापुरुषान चरणी, करी आतुल नाडे सलाम रे. हे समजून इशारा कान मंत्र दिला, महाराज माझ्या शब्दांचा अर्थ माझ्या कलाकारांना सुद्धा आवडतो. घे समजून इशारा कान मंत्र मी दिला, गोडी गुलाबीत साजन तुला, शब्द फुलानी हाणलंय र, शब्द फुलानी हाणलंय र. अण्णा भाऊ लहुजी, अण्णा भाऊ लहुजी, हे तुला माणसात आणलंय.
मला सुचलेली आहे. फक्त आजचा प्रोग्रामच ऑनलाईन नाही तर साजन बेंद्रे आयुष्यभर ऑनलाईन आहे. लिखाणाच्या बाबतीत, गाण्याच्या बाबतीत कशात बी टाका ऑनलाईन फिट आहे. पण अनपढ़ होके बन गया है अनपढ़ होकर बन गया है वो. आता सोचण्याला मोकळा आहे बरं काय. आणि ऑनलाईन पब्लिकांना सुद्धा मी सांगतोय, जे आता मला सुचलेलं आहे तेच या ठिकाणी गातोय. आणि हे लवकरात लवकर गाणं तुम्हाला बाजारात ऐकायला मिळेल. आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या लाईव्ह पोस्टवरती हे रजिस्टर समजा. अनपढ़ होकर बन गया है मेरे माई अनपढ़ होकर बन गया है वो मेरे माई बाप. ऐसी लिखी फकीरा किताब काढू. ऐसी लिखी फकीरा किताब अन्ना बन गए डॉक्टर साहब. ऐसी लिखी फकीरा किताब अन्ना बन गए डॉक्टर साहब. पाचवा दिवस आहे, पण ऑनलाईनच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा मान्यवरांकडून बक्षीस कमवणं म्हणजे बी काही तोंडची गोष्ट नाही. आणि ह्या स्टेजला तर लय अवघड. आणि त्यांच्याकडून बक्षीस आलं म्हणजे ह्याचं कारण काय, ती बात साजन बेंद्रेमध्ये आहे. क्या बात आहे नाही, साजन बात आहे. हा, ऐसी लिखी फकीरा किताब ऐसी लिखी फकीरा किताब अन्ना बन गए डॉक्टर साहब. ऐसी लिखी फकीरा किताब अन्ना बन गए डॉक्टर आणि ह्याच्या आधी पण मला वाटतं 4 वर्षापाठीमागे मी जनजागृतीच करतो, समाज जागा करायचंच काम करतो. एकी करा, एकीची गरज आहे हे मी आतापर्यंत सांगत आलो आहे. एकीची आपल्याला गरज आहे हे मी पहिल्यापासून सांगत आलो आहे. आणि ते मला वाटतं आता भासत असेल. एकमेकाचं आपण बघतो, आपणच आपले वैरी, आपणच आपला खेळ दाखवतो. आणि मी त्या वर्षी सांगितलं होतं जुन्या काळात, गावागावामध्ये तुझ्या भावाभावामध्ये सरजी 6 वर्षापूर्वी सांगायचो मी, गावागावामध्ये
आणि ती एकीची ललकार दिल्यानंतर काय होणार हे मी त्या वर्षी सांगितलेलं. देऊ एकीन ललकार, पण एक आले तर खरं. देऊ एकीन ललकार, तर उद्या आज जर ललकार एकीने दिली तर उद्या काय होणार. जवा देऊ एकीन ललकार, येईल मागाचं सरकार. देऊ एकीन ललकार, येईल मागाचं आणि म्हणून मी सांगितलं अनपढ होकर बन गए हैं वो. अनपढ़ होकर बन गया है वो. अनपढ़ होकर बन गया है वो. बन गया माई बाप. अनपढ़ होकर बन गया है. रडत आम्ही बसायचो, आता हसायला लागलो. रडत आम्ही बसायचो, आता हसायला लागलो. प्रत्येकाच्या मनामनात टीव्ही चॅनलवरती आज ठसायला लागलो. मग आता आम्ही दुसऱ्याकडे कशाला बघू. त्या परक्यांपेक्षा आम्ही सुद्धा काही कमी नाही, लई चिकन दिसायला लागलो. कारण दिवस पूर्वी अंगावर घालायची हिंदी नव्हती मिळत. आज आहे का नाही साजे मित्र गॉगल फिगल लावून ऑनलाईन मला बसवाय का नाही. ही बाबासाहेबांची, छत्रपती शिवरायांची, अण्णाभाऊंची, लहुजींची पुण्याई आहे. नाही तर कोण विचारतंय कुणाला, कोण साजे मित्र चल नाही करी. पण ह्या महापुरुषांच्या विचाराने आज माझं नाव जिवंत आहे आणि आयुष्यभर नाव माझं जिवंत राहील. इतकं तरी मी या महापुरुषांच्या विचारांवरती कमवलेलं आहे. म्हणून अनपढ़ होकर बन गए हैं वो. या ठिकाणी मराठी मनोरंजन युट्यूब चॅनेल, मराठी मनोरंजन युट्यूब चॅनेल यांच्या वतीने सुद्धा या गाण्यासाठी 100 रुपयाची भेट आली पार्ट्यावर आहे. आणि माझे बरेच काही व्हिडिओ त्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटत असतात. आणि त्यांना बी पटलेलं आहे, मांग आहे त्यांनी सिद्ध केलंय. कारण सिद्ध कुणी बी सिद्ध करायला बी ताकद लागते. आणि म्हणून सांगतोय की अनपढ़ होकर बन गए हैं वो. अनपढ़ होकर बन गया है वो. अरे माई बाप. आणि चॅलेंज आहे माझं, चॅलेंज. पुढच्या वर्षी हे गाणं माझं सुपर आणि डुपर हिट असेल. पुढच्याच वर्षी हे गाणं, जे गाणं मी आज ऑनलाईन लगायले, हे गाणं ह्याच्या आधीही कधी लिहिलेलं नव्हतं किंवा कधी गायलेलं नव्हतं. जे मला आत्ता सुचलेलं आहे. या ठिकाणी माझे अध्यक्ष अरुण जोगदंड, महेश खिलारे व नितीन घोलप यांच्या वतीनं या ठिकाणी 1000 रुपयाची भेट या गाण्यासाठी आलेले आहेत. मला वाटतं 1 तारखेपासून बक्षीस देण्याचा कार्यक्रम आजचा पहिलाच आहे हा. कारण कर्मचारी बी साक्षीला आहेत. ह्याला म्हणतात साजन बेंद्रे. अरे अनपढ़ होकर
ऐसी लिखी फकीरा किताब, ऐसी लिखी फकीरा किताब अन्ना कोण, ऐसी लिखी फकीरा किताब अन्ना बन गए डॉक्टर साहब, ऐसी लिखी फकीरा किताब अन्ना बन गए डॉक्टर साहब। व माझे बंधू अंकुश गायकवाड यांच्याकडून देखील या गाण्यासाठी 200 रुपये मिळाली पार्ट्याबारे। तसेच लघुमुद्रा फाउंडेशन अध्यक्ष अनिल सौंदाटे, उपाध्यक्ष योगेश लोंढे, सचिव महेश खिलारे व तानाजी साठे सर यांच्याकडून देखील या ठिकाणी 500 रुपये मिळाली पार्ट्याबारे। कारण त्यांना पटलेलं आहे। काय पटले? ऐसी लिखी फकीरा किताब, ऐसी लिखी फकीरा किताब, क्या बात आहे। एकदा जोरदार टाळ्या माझ्या कलाकारांसाठी सुद्धा झाल्या पाहिजेत। कारण सगळा आंबुलवाड आहे। हा, त्यांनी सुद्धा सिद्ध केलं। अजून कोण आंबुलवाड आहे काय माहित नाही, ह्यांचं तरी सिद्ध झाले, बऱ्याच जणांचं सिद्ध झालंय। कारण आणि लॉकडाऊन जसं लॉकडाऊन लागलेलं आहे तसं आज आम्ही पहिल्यांदा एकत्र आलेलो। कारण मी तरच होतो ढोलक तबला बँजो ऐकायला। या ठिकाणी बँजो वादक अविनाशजी लांडगे, संगीतकार व ढोलक तबला या पार्टीसाठी या ठिकाणी 200 रुपये भेट आली तानाजीसाठी यांच्याकडून। लघु मुद्रा फाउंडेशन यांच्या वतीने या ठिकाणी तरी माझी पार्टी आभारी आहे। ऐसी लिखी फकीरा किताब, कारण अरे तुमच्याकडे ट्रॅक्टर तर आमच्याकडे हेलिकॉप्टर आहे। करा व्हायरल हो शेर आता। अरे तुमच्याकडे ट्रॅक्टर तर आमच्याकडे हेलिकॉप्टर आहे, तुमच्याकडे चाबरा तर आमच्याकडे चॅप्टर आहे। आता नाही कुठल्या दवागोळ्याची गरज आम्हाला, कारण ज्ञानाचं इंजेक्शन देणारे आमच्याकडे 2-2 डॉक्टर आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ म्हणायचे, जग बदल घालून घाव गेले सांगून या भीमराव, आणि म्हणून तो शेर परत मी गातोय। अरे तुमच्याकडे ट्रॅक्टर तर आमच्याकडे हेलिकॉप्टर आहे, तुमच्याकडे, त्यामुळे कमी समजू नका भाऊ। हा, अरे तुमच्याकडे ट्रॅक्टर तर आमच्याकडे हेलिकॉप्टर आहे, तुमच्याकडे जर एखादा चाबरा तर आमच्याकडला एक चॅप्टर आहे। आता नाही गरज आम्हाला दवा गोळ्याची कुठल्या, कारण ज्ञानबलाचं इंजेक्शन देणारे आमच्याकडे 2-2 डॉक्टर आणि म्हणून ऐसी लिखी फकीरा किताब, ऐसी लिखी फकीरा किताब बन गए डॉक्टर।
बचपन से अन्ना भाऊ का, बचपन से अन्ना भाऊ का, बचपन से अन्ना भाऊ का खिलौना एक ही प्रेम था। खिलौना एक ही प्रेम था, खिलौना एक ही प्रेम था, पर दुनिया में वो मैंने था। अनपढ़ होकर बन गए हैं वो, अनपढ़ होकर बन गया है वो मेरा माई बाप। ऐसी लिखी फकीरा किताब, ऐसी लिखी फकीरा किताब, अन्ना बन गए डॉक्टर साहब। ऐसी लिखी फकीरा किताब, अन्ना बन गए डॉक्टर साहब। हॅलो आवाज का कमी गेलाय? पण आम्हाला ऐकायला द्या फक्त.
दयाचे डोळ्याने पहावे, ते पाहण्यास थोडे तरी भानावर यावे. साक्ष देती आज सारे काही शब्द पुरावे, कशाच्या खाली मुजली सांगा मतंगांची नावे. दिसत का नाही? दिसत का नाही? आता मला बी कमी दिसतोय जरा. दिसत का नाही? सांगा कशी पुसून गेली मातंगाची नावे. मागाने हात मागाला दिला पाहिजे, भीमाच्या चाला त्याच विचाराचा उद्या कायदा होईल. विचारावरती भीमाच्या चाला त्याचा उद्या कायदा होईल. अण्णाभाऊ लहुजी शिवरायांच्या विचारावरती चाला, दुश्मनाला त्याचा वायदा होईल. जातीच्या आणि जातीच्याला साथ द्या, उद्या त्याचा नक्कीच फायदा होईल. आणि म्हणून म्हणतोय आज आपणच आपला खेळ बघायला बसलोय. म्हणजे शेजाऱ्याच्या घरातून कधी करत त्याला वास येईल एवढंच बघतो आपण. आपल्या घरात चहा शिजतोय पण शेजाऱ्याच्या घरामध्ये दूध कधी नासल, कधी करपल आणि त्याचा वास आपल्या घरापर्यंत कधी हे बघत आलो आपण. आणि शेजारी असणार तो फरक नाही, आपलाच आहे. आणि म्हणून या गाण्यात मी सांगतोय, मांगान सात मागाला दिली पाहिजे, मांगान सात मागाला दिली पाहिजे. स्वप्न सारी समाजाची पूर्ण स्वप्न समाजाची सारी झाली पाहिजे, समाजाची स्वप्न पूर्ण झाली पाहिजे. स्वप्न सारी समाजाची झाली पाहिजे, स्वप्न सारी समाजाची झाली पाहिजे. शब्द आहे का? जर जळत असेल कोणी तर जळवला पाहिजे, अजून जळवला पाहिजे. पण भारत रत्न पुरस्कार मिळवला पाहिजे, भारत रत्न पुरस्कार मिळवला
मगाचं गाणं मला परत मोकळा गाव वाटतोय, कारण मगाशी भाऊसाहेब पण नव्हते, साहेब पण आता आलेले आहेत, अमित साहेब पण या ठिकाणी आता आलेले आहेत, बरेच मान्यवर आलेले आहेत. जे गाणं जसा कार्यक्रम आपला ऑनलाईन आहे तसंच ते मला आत्ता सुचलं होतं गाणं. गोरके साहेब, जसा कार्यक्रम ऑनलाईन आहे तुम्हाला माहिती आहे, मी ऑनलाईन असतो डायरेक्ट जाग्यावर गाणं, तसंच यावर्षी सुद्धा मला ह्या ऑनलाईन कार्यक्रमाची थीम बघून ऑनलाईन गाणं जे सुचलं ते या ठिकाणी गायलं मी, आणि तेच गाणं आपल्या समोर गातो, लक्ष असावं. दा 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 दा. कारण अनपढ़ होकर बन गया है वो, आणि मगाशी तुम्ही नव्हते, पण मला माझा आतापर्यंतचा अनुभव आणि आतापर्यंतचा विश्वास आहे, नक्कीच ही लाईन आवडणार आहे तुम्हाला. अनपढ़ होकर बन गया है वो, अनपढ़ होकर बन गया है वो मेरे माई बाप. कोण? 1.5 दिवसाची शाळा फक्त. अनपढ़ होकर बन गए हैं वो मेरे माई बाप, ऐसी लिखी फकीरा किताब, ऐसी लिखी फकीरा किताब अन्ना, ऐसी लिखी फकीरा किताब अन्ना बन गए डॉक्टर साहब, ऐसी लिखी फकीरा किताब अन्ना बन गए डॉक्टर साहब. अनपढ़ होकर बन गए हैं वो, अनपढ़ होकर बन गए हैं वो मेरे माई बाप, मेरे माई बाप. ऐसी लिखी फकीरा किताब, ऐसी लिखी फकीरा किताब की अन्ना बन गए डॉक्टर साहब, ऐसी लिखी फकीरा किताब की अन्ना बन गए डॉक्टर साहब. आणि त्यावेळी ज्या वर्षी मी ऑर्केस्ट्रा वगैरे मध्ये गायचो त्यावेळी भाऊसाहेब होते समोर, त्यावेळी मी एक गाणं गायलं होतं. त्यावेळी मला वाटतं लहान असेल मी, इकडे समोर जयंती आपली भरायची महोत्सव व्हायचा, त्यावेळी ऑर्केस्ट्रामध्ये मी ज्यावेळी गायलं होतं त्यावेळी भाऊसाहेबांनी माझं कौतुक केलं होतं की असं गाणं पाहिजे, आणि ते गाणं मला अजूनही आठवतंय, मगाशी मी गायलं होतं. अरे गावागावामध्ये भावाभावामध्ये, ए गावागावामध्ये भावाभावामध्ये, घुमू दे एक पुकार. त्यावेळी सांगायचो मी, गावागावामध्ये भावाभावामध्ये घुमू दे एक पुकार, अरे घुमू दे एक पुकार. देऊ एकी ललकार, देऊ एकी ललकार, देऊ
देऊ एकीने ललकार. तेव्हापासून मी सांगतोय, आताही सांगतोय, इथून पुढे सुद्धा आपल्याला एकीची गरज आहे. आणि प्रत्येक मान्यवरांना पण मी सांगतोय की ह्या गाण्याचा अर्थ, एकीची गरज अजूनही आपल्याला आहे. म्हणून अरे गावागावामध्ये भावाभावामध्ये आपण एकीनं ललकार दिली तर उद्या काय होईल? देऊ एकीनं ललकार, येईल मागाचं सरकार.